म्हातारे आमच्या पिशी लावून ठेवले आणि वांडर येतात ना, घेऊन गेले तर ते हलवो खाऊचो हा ना म्हणून. बघ नाही एवढं दुधी भोपळ झालो आहे बघा. आता मी तो कापते. हलवो करू घेऊ. तसं दुधी भोपळ पौष्टिकच असतात. त्याचं हलवोच करू घेऊ असं काय ना. ह्याची आपण भाजी करू शकतो. आजारी माणसांचा सूप करून देऊ शकतो. कोणाचं युरिक ॲसिड वाढला ना त्याचा सूप किंवा भाजी करून खायला तर ताबारा कमी हो. असे खूप प्रकारे दुधी भोपळ्याचे आपण करू शकतो. आज आमच्या शेतातले 2 भाज्या गावले. एक पिकारली आणि एक दुधी भोपळो. आता म्हातारून आया म्हणा ना ती इतकी कारली बघून नाचलो असतो. मी खूपच नेते म्हणतलो असतो. नाही बाहेर गेलो मंडळींनी स्वतःच्या शेतातली जी भाजी काढून आपण भाजी करणार ना एक सुखद आनंद हा. इतकी मस्त आणि मजा वाटतं सांगा. आपल्या झाडाची आपण कारली काढतो आणतो स्वतः भाजी करतो आणि चव पण कानाक एवढी ना लागते की गोड अगदी. कारला असला ना तरी गोड मधुर भाजी होता. खरंच तुम्ही करूनच बघा. काहीतरी तुमच्याकडे जागा असते गॅलरी आणि कारली एक वेळ लावल्यात ना तरी भरपूर. आता बघा 1-2 वेळेलाच पण किती कारली मिळाली ती बघा. आम्ही अंदाज सुद्धा रोग नव्हतो की इतकी आमका कारली गावतो. आता हे आजार होतात ना डायबिटीस म्हणा आणि काय म्हणा ते उगाच ना. कारण आम्ही या सगळा खतावरचा खातो. पूर्वी या आजारांचा नावा तरी माहिती होती. कारण पूर्वी लोक कशी स्वतःच्या शेतात आपला होई ती भाजी करत आणि खायत. खत नाही काय नाही. पण आता सगळ्यांचा सवय लागली की खत आणला की घातला तर एवढी मोठी भाजी वाढली तर त्यांचा मन समाधान आणि हा बरा नाही. आपल्या जीवनात हानिकारक आहे. म्हणून आपण ना स्वतःच्या जागेतच थोडीशी भाजी घातली काढली खाल्ली म्हणजे शरीराला काय परिणाम नाही आणि आपली तब्येत फाटतूच राहते. दुधी भोपळ्याचं वजन बघतो बघा 1.5 किलोचा 1.5 किलो फक्त जास्त. मित्रांनो यो बघा आई आणल्या दुधी भोपळो कारण आजोबांका होय झालो दुधी हलवो. चला आता एका कापिया. चला आता एका किसून घेऊया. चला हे बघा असो किसाचो. मित्रांनो ही रेसिपी ना झटपट होणारी आहे. फक्त एका जरा किसूकच त्रास आपल्या. काय की आई काय करतोय? भाजी करतो म्हातारा ना पडल्यात ना म्हटलं करून टाकूया. आजोबांका आता 2 खाऊची इच्छा झाली भाजी आणि अशी काय ते हलवो करून टाकूया. हो माका हलवो खूप सांगितलं खाऊचा बरा सुचता. आता त्यांकाच कुरुकला येतले नोरफरच काय. झाकण ठेवलं वाफेर. आता 5 ते 6 मिनिटात भाजी तयार होते. हो बघा मित्रांनो किसून झालो हा. ताईक सांगतोय कडे ठेवू. हे बघा आता आपली भाजी तयार असा. आता त्याच्यात खोबरा घालूया. आता आम्ही ठेवली. ह्याला असं भाजून घ्यायचं. त्याने काय पाणी आटायला पाहिजे असं भाजून घ्यायचं. चल टाकूया ते. मित्रांनो हे बघा असं परतत राहायचं.
आणि लागायला द्यायचा नाही दुधी हलवा. गॅस लो ठेवायचा असा. बघा आता आपली शेपूची भाजी तयार झालेली आहे. त्याच्यावर ओलं खोबरं टाकूया. खोबरं टाकून गॅस बंद. भाजी तयार. लाईक, सबस्क्राईब, शेअर मित्रांनो करायला विसरू नका. हे पहा आमचं आता या दुधी हलव्याचं पाणी आटलेलं आहे. चला आता ह्याच्यात साखर किंवा गूळ टाकून घेऊ शकतो आपण. आम्ही कसं गूळ टाकणार, कारण आमच्या आजोबांना कसं साखरेचा त्रास आहे म्हणून आम्ही गूळ टाकतो. तुम्हाला हवं ते तुम्ही टाकू शकता. खरं म्हणजे तुम्ही गूळ टाकायला पाहिजे, कारण साखर हानिकारक आहे. चला हे बघा मित्रांनो दुधी भोपळ्यातलं पाणी आता आटत आलेलं आहे. चला आपण गूळ टाकून घेऊया. हे बघा असं बारीक गूळ टाकायचं. करूनच ठेवायचं, कामाला येतं कधी पण. तुमच्या अंदाजेप्रमाणे टाका. असं ठेवायचं. विचारलंय म्हाताऱ्यांका जरा कसा गोडच लागतात, जरा अजून टाकून घेतोय. जर मित्रांनो तुमच्या रक्तात चरबीचं प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला दुधी भोपळ्याची भाजी, दुधी भोपळ्याचा हलवा आणि दुधी भोपळ्याचा सूप पिणं अत्यंत जरुरी आहे. युरिक ऍसिड वाढलं असेल तर हितकारक आहे. रेडी. काय करतो? हो मी असं. अरे दिया मी मध्ये कोण गेलो? अरे तू काय करतो? दुधी हलवा करतोय. होय. तू काय येता करू? मग विकू का असतोय मग काय याचा करू? अरे वाघ झोपला थोडे थोडे शेतात मी गेलो मळणी घातलेलं. मळणी घातलंय ते म्हणतो ढोरात पळाली तुम्ही माझी. म्हणतोय मी आता काय करू? लोक म्हणतो वाघ आता आजोबा जावा कोण काय शिजवता तुमच्या घरात म्हणून मी याद घेऊन येतोय. काय केलं काय झालं? हो एवढा मोठा घेऊन येला तर काय गाव जेवण हा? होय तर मामना वाढवा घातले नि होय. काय सांगा भात मारू मारू माझा कमाड वाढला. होय मी तुमका मारूक सांगितलेले भात. होय तर केल्याशिवाय गावता काय? हो चला रावा चला मग त्रास देऊ नका. होय. आमचा आता दुधी हलवा तयार झालेला आहे. जर तुम्हाला त्यावाली बेकरी असेल त्याच्यासारखी चव हवी असेल तर तुम्ही ह्याच्यात मावाचा बर्फी वगैरे काय पण टाकू शकतात. आणि तुम्हाला चवीसाठी थोडस मीठ टाकलं तरी चालतं, तुम्हाला हवं असेल तरच. चला मित्रांनो आता याला काढून घेऊया. मित्रांनो आमचा दुधी हलवा आता तयार झालेला आहे. सिंधुदुर्ग नगरी स्टाईल दुधी हलवा तयार. मित्रांनो याला कोकणी दुधी हलवा पण म्हणतात. मित्रांनो हलवा कोणीच केला नाही आयुष्यात, मी एकट्याने केलाय महाराष्ट्रात. पहा बनवून खावाच मग तुम्हाला कळेल. सिंधुदुर्ग नगरी कोकणी मेवा. मित्रांनो आम्ही ह्याच्यात कोणतेच फूड कलर टाकलेले नाही. लोक असं बरं दिसण्यासाठी फूड कलर टाकतात ग्रीन वगैरे, आम्ही ह्याच्यात फुल नॅचरल बनवलेलं आहे. काय कलर बिलर टाकलेला नाही म्हणून तुम्हाला बघा दिसायला फुल नॅचरल दिसतोय. पहा मस्त झालाय. चला आता आजोबांना देऊया, खुश होतील. चला